आणि यानंतर आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं 2020 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठी हार स्वीकारली। भारतीय संघाने या स्पर्धेच्या गटनिहाय साखळीत 4ही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं, पण सुपर 8 मधल्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेकडून 4 मुंड्या चीज झाली। या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 188 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अख्खा डाव 9व्या षटकात अवघ्या 111 धावात गडगडला। त्याआधी दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 7 बाद 187 धावांची मजल मारली। दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरनं 35 चेंडूत 63 धावांची, डेव्हॉल्ड ब्रेविसनं 29 चेंडूत 45 धावांची, तर स्टब्सनं 24 चेंडूत 44 धावांची खेळी केली। आपण या मॅचबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। माझे सहकारी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, एकंदरीतच आपण नेमकं कुठे आपल्या बॅट्समनची माशी शिंकलेली आहे, का हारलोय, या सामन्याचं काय विश्लेषण कराल? दीपक, मला असं वाटतं ज्या भारतीय संघासमोर अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड अशा दुबळ्या संघांसमोर आपण पराक्रम गाजवला, साखळी सामने सहज जिंकले। जेव्हा सुपर 8 मध्ये तुमच्या समोर तुमच्याच ताकदीचा दक्षिण आफ्रिका संघ येतो, तेव्हा तुम्हाला मॅच मध्ये उतरण्याआधी त्याची रणनीती नीट आखायला हवी होती। आपण तेच खेळाडू घेऊन, ज्यांनी आपल्याला दुबळ्या संघांवर विजय मिळवून दिलाय, तेच खेळाडू घेऊन खेळलो। आपण या मॅचसाठी काही वेगळी रणनीती आखली होती का, याच्याविषयी माझ्या मनात प्रश्न आहे। आणि म्हणूनच कदाचित आपल्याला या मॅचमध्ये एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला। ईशान किशन सातत्यानं फलंदाजी करत होता, प्रत्येक सामन्यात जवळपास त्यानं अतिशय उत्तम खेळी केली, पण तोच ईशान किशन, त्याला क्रिकेटच्या भाषेत एक नियम लागू होतो की कधीतरी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो। तो ईशान किशन आउट झाला, पण दुसऱ्या बाजूनं अभिषेक शर्मा सातत्यानं अपयशी ठरतोय। त्याच्याऐवजी आपल्याला कुठंतरी एक नवा फलंदाज खेळायला पाहिजे होता, तो आपल्याला दिसला नाही। तिलक वर्मा सातत्यानं अपयशी ठरतोय, तो पुन्हा अपयशी ठरला। आणि मग एकदा फलंदाजांची हाराकिरी सुरू झाल्यानंतर मग ती काही थांबली नाही आणि आपल्याला 188 धावांचं जे आव्हान दक्षिण आफ्रिकेने दिलं होतं ते खूपच डोंगरा एवढं मोठं ठरलं। दीपक, विजय, खरं तर हा सुपर 8 मधला आपण पहिला सामना हरलेलो आहे। पुढचे सामने नेमके कसे असणार आहेत, हे आव्हान किती खडतर असणार आहे? दीपक, हा सामना आपण खूप मोठ्या फरकानं हरलोय, हे आपल्या दृष्टीनं सगळ्यात लागणारी गोष्ट आहे। झिम्बाब्वे आहे, झिम्बाब्वेने काय कमाल केली आहे ती आपण त्यांच्या ग्रुपमध्ये पाहिलं। त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलंय, त्यांनी श्रीलंकेला हरवलंय, त्यामुळे दुसरा सामना आपल्यासाठी सोपा नाहीये। झिम्बाब्वेला हरवायचे, त्या पाठोपाठ आपल्याला वेस्ट इंडिजलाही हरवायचे आणि ते चांगल्या फरकानं हरवावं लागेल। याचं कारण, जर दुसरा कुठला संघ आपल्यासोबत शर्यतीत असला तर ते आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर राहायचंय, आणि दुसऱ्या क्रमांकावर जर आपण राहिलो तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणं आपल्याला सोपं जाईल। पण त्यासाठी झिम्बाब्वे आणि त्यापाठोपाठ वेस्ट इंडिजला आपल्याला चांगल्या फरकानं हरवावं लागेल। दीपक, म्हणजे स्वाभाविकच आता आगामी काळामध्ये कशी कामगिरी केली जाते टीम इंडियाकडून पाहणं उत्सुकतेचं असेल। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील मुलीचा बुडून मृत्यू झाला। भंडारा